नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना JNPT लॉजिस्टिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला आज डिलिव्हरी ऑर्डर या विषयावर बोलायचं आहे. डिलिव्हरी ऑर्डर मीन्स DO जो आपल्याला कंट्रीची ऑर्डर असते ती कशी येते, ते कुणाकडून येते आणि कशी येते याच्यावरती बोलायचं आपल्याला. आपल्या इंडियामध्ये ज्या कंपनी आहेत, मॅन्युफॅक्चरर कंपनी आहेत, किंवा एक फॉर एक्झाम्पल चॉकलेटची कंपनी आहे किंवा बिस्किटची कंपनी, आणि मॅन्युफॅक्चररवाल्याला ज्यावेळेस आउट ऑफ कंट्रीमधनं ज्यावेळेस ऑर्डर येते की तुमचं आम्हाला चॉकलेट पाहिजे किंवा बिस्किट पाहिजे, हे जे मॅन्युफॅक्चररवाला ऑर्डर करतो आउट ऑफ कंट्रीमधून, तर तो मॅन्युफॅक्चररवाला जातो कुठे, तर तो जातो फॉरवर्डरकडे. आपल्याकडे फॉरवर्डर हा एक म्हणजे त्याचं शिपिंग लाईन्सशी कनेक्ट असतं की बाबा इंडियामधून आउट ऑफ कंट्रीमध्ये नेण्याचं काय रेट्स असतात, त्याचं काय भाडं असतं. मग तो काय करतो, इंडियामधून आफ्रिकेला चॉकलेटचा कंटेनर नेण्यासाठी आपली JNPT पोर्टला व्हेसल कोणती लागली असते, किंवा त्या लाईनचा डिओ आहे, कोणत्या लाईनचा MSC लाईनचा, मर्स लाईनचा, हॅपॅक लाईनचा, त्या लाईनचा डिओ आहे, तो लाईन चेक करतो की कोणती लाईन अवेलेबल. आता इकडे आता हे पोर्ट आहे JNPT पोर्ट, हे 3-4 किलोमीटर अंतरावर पोर्ट आहे JNPT पोर्ट. हे सगळं पोर्ट आहे. इथं पार्किंग जे कस्टमचे कंटर आलेले आहेत तिथं आपल्याला कस्टम PO वगैरे बसतात, कस्टम कंटर वगैरे चेक होतात, इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळे इथं होते. तर आता आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस फॉरवर्डरकडे जातो की या डेस्टिनेशनला आपल्याला कंटर न्यायचं आहे, तर फॉरवर्डर काय करतो, फॉरवर्डर मग त्या लाईनला चेक करतो, इथं JNPTला कोणती व्हेसल लागली ते बघतो फॉरवर्डर, आफ्रिकेला जाणारा कोणती व्हेसल लागली ते बघतो, आणि डिलिव्हरी ऑर्डर करतो. डिलिव्हरी ऑर्डर म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता डिलिव्हरी ऑर्डर ही लाईनकडून येते, शिपिंग लाईनकडून तो हे करतो की बाबा मॅक्झिम, एक फॉर एक्झाम्पल मॅक्झिममध्ये बुकिंग घेतली त्यांनी, तर पहिल्यांदा बुकिंग घेतल्यानंतर त्या लाईनची बुकिंग आपण चेक करायची. चेक केल्यानंतर तिथं बुकिंग नंबर असतो. बुकिंग नंबर काय बघायचा, बुकिंगची डेट बघायची, डेट कधी आहे, आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट बुकिंगची व्हॅलिडिटी चेक करायची की बाबा हा बुकिंग कधी संपणार आहे. ही बुकिंग संपण्याच्या आधी आपल्याला MT यार्डमधून कंटेनर उचलायचा. तर काय काय मर्सचे कंटेनर असतात, काय काय MSC लाईनचे कंटेनर असतात. बुकिंग डेटनंतर 3 दिवस असते त्यांची व्हॅलिडिटी, काय काय 5ची असते. आता मर्सचे कधी स्पॉट बुकिंग येतात, 1 महिन्याच्या अगोदर बुकिंग येतात, तर ते बुकिंग येतात. आता हे डिलिव्हरी ऑर्डरच्या संदर्भात आपण आज बोललो. आता इथून पुढच्या भागात आपण MT यार्डमध्ये जाऊन की कंटेनर कसा भरतो, कंटेनरचे ग्रेड कशी असते, ते चॉकलेटला कंटेनर कसा लागतो, हे आपण बघणार आहे इथून पुढच्या भागात. तरी सगळ्यांनी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.